मानसिक व आर्थिक अडचणीत विद्यार्थ्यांना दिलासा. डॉक्टर संतोष गिरी देणार मोफत नीट मार्गदर्शन. देशात नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या चर्चांनी मोठे स्वरूप घेतले असून 21 जून रोजी नीट परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांसमोर पुन्हा अभ्यास राहण्याची व्यवस्था, मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संकटाच्या काळात नीट 2026 साठी मोफत ऑनलाईन आणि ऑफलाईन कोचिंग घेण्याचा निर्णय सातबारा फेम प्राध्यापक डॉक्टर संतोष गिरी यांनी घेतला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष गिरी, गिरी PCMB क्लासेस नांदेड. नुकतीच जी 3 मेला नीट एक्झाम झाली आणि ती लीक झाली, NTAने तसं डिक्लेअर केलं आणि त्यानंतर संबंध भारतवर्षामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तुम्हा सगळ्यांना नोंदच आहेत. पण नांदेड जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक आता हे विद्यार्थी जे नीट एक्झाम दिले आणि त्यांनी रूम सोडले, मेस सोडले, ते हॉस्टेल सोडलं आणि ते गावाकडे शिफ्ट झालेत आणि पुन्हा एक्झाम झाल्यामुळे आता या मुलांना पुन्हा नांदेडमध्ये येऊन किंवा ज्या कुठल्या जिल्ह्यात ते असतात तिथे जाऊन पुन्हा नीटचं प्रिपरेशन्स करणं शक्य नाही. त्यामुळं गिरी PCMB क्लासेसनं या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचं पाऊल टाकलेलं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये आम्ही या विद्यार्थ्यांना अगदी मोफत एकही रुपया न घेता आम्ही यांना कोचिंग देणार आहोत. नीटवाल्यांसाठी 21 जूनपर्यंत मॅक्झिमम सिलेबस केमिस्ट्रीचा विशेष करून, कारण केमिस्ट्रीमध्ये जो ऑर्गॅनिकचा पार्ट असतो तो ओलाटाईल म्हणून ओळखला जातो, म्हणजे विद्यार्थ्यांना त्याला वारंवार रिव्हिजनची गरज असते. म्हणून या पार्टला सगळ्यात पहिल्यांदा कव्हर करून घेण्याचा मानस आम्ही केलेला आहे आणि मी स्वतः ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. गिरी PCMB क्लासेस फक्त अशाच प्रकारचा पुढाकार घेतला असं बिलकुल नाहीये, तर मागील 10 वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टकऱ्यांच्या मुलांना 7/12 दाखवा 50% फीस माफ ठेवत असतो. त्याबरोबर मागच्या वर्षीपासून अजून 2 गोष्टी पाहायला मिळाल्या आम्हाला. जे विद्यार्थी, कारण काही गावातनं काही शैक्षणिक जे टीचर्स असतात जिल्हा परिषदेचे वगैरे, यांनी त्या गावातून काही अनाथ विद्यार्थ्यांचं रेफरन्स दिलं आणि मग एक गोष्ट मला जाणवली की असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पैशामुळे शिक्षण राहू शकतं. म्हणून मागच्या वर्षीपासून अनाथ विद्यार्थी, ज्यांना आई वडील नाही आहेत किंवा ज्याला आई किंवा वडील नाही, असे सिंगल पॅरेंट जे विद्यार्थी असतात त्यांना 50% पेक्षाही अधिक स्कॉलरशिप देऊन आम्ही शिकवत आहोत. मला आनंद वाटतो की आजच्या डेटला जवळपास 24 असे विद्यार्थी आहेत जे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ आहेत आणि त्यांना गिरी PCMB क्लासेस अगदी माफक फीस मध्ये ते देतील ती गुरुदक्षिणा कन्सिडर करून आम्ही त्यांना शिकवत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वीची एक्झाम दिलेली आहे, 10वीतून 11वीत जात आहेत त्यांची आणि 11वीतून 12वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नवीन बॅचेस आता 1 तारखेपासून सुरू होत आहेत. त्यानंतर 15 तारखेला सुद्धा त्यांच्या दुसऱ्या बॅचेस सुद्धा, म्हणजे पहिली बॅच, दुसरी बॅच, पहिली 1 तारखेला तर दुसरी 15 तारखेपासून आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळं शिक्षणा वाचून, कोणाचाही पैसा वाचून आपण ज्याला म्हणूया, कोणाचंही शिक्षण अडू नये याच्यासाठी गिरी PCMB क्लासेस सदैव तत्पर असतं, प्रयत्न करत असतं आणि शिक्षक प्रेमी जे आहेत, जे एज्युकेशनल फील्डसाठी काम करतात, मग ते पत्रकार बंधू असतील किंवा त्या व्यतिरिक्त शिक्षक संघटना किंवा शिक्षक असतील किंवा जे काही ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी गावात असतात, या लोकांना माझं आव्हान आहे की असे जे विद्यार्थी आहेत ज्यांना पैसा वाचून शिक्षण राहतं, या विद्यार्थ्यांसाठी गिरी PCMB क्लासेस सदैव तत्पर असेल, त्यांच्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी तयार असेल. आम्हाला आव्हान करतो की अशा सगळ्या लोकांनी या मुलांचं शिक्षण थांबू नये, ते प्रवाहात आलेच पाहिजे. हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. धन्यवाद.